ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध आणि पवित्र देवस्थान आहे. हे मंदिर वाडी रत्नागिरी या डोंगरावर वसलेले आहे आणि कोल्हापूरपासून साधारणतः 17 ते 18 किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथून हजारो भाविक दरवर्षी येथे दर्शनासाठी येतात. ज्योतिबा हे हिंदू धर्मातील एक पूजनीय देव मानले जातात. त्यांना प्रामुख्याने भगवान शिवा यांचे रूप किंवा अवतार मानले जाते. ज्योतिबा यांना खालील नावांनी देखील ओळखले जाते, जसे की केदारनाथ, रवळनाथ, ज्योतिबा यासारख्या. लोकमान्यतेनुसार ज्योतिबा देवांनी दुष्ट राक्षसांचा नाश करून या परिसरातील लोकांचे रक्षण केले होते. प्राचीन कथेनुसार महालक्ष्मी देवी कोल्हापुरात राहत होती. त्यावेळी या भागात राटासूर आणि कोल्हासूर नावाचे राक्षस लोकांना खूप त्रास देत होते. तेव्हा देवी महालक्ष्मीने भगवान शिवाला मदतीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर शिवाने ज्योतिबा या रूपात अवतार घेतला. त्यांनी आपल्या सैन्यासह राक्षसावर युद्ध केले आणि शेवटी राटासूर व कोल्हासूर यांचा वध करून या भूमीचे रक्षण केले. या विजयाच्या स्मरणार्थ वाडी रत्नागिरी डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर बांधण्यात आलेले आहे. ज्योतिबा मंदिराचा इतिहास सुमारे 17 ते 18व्या शतकापासून सांगितला जातो. हे मंदिर प्रामुख्याने मराठी काळात बांधले गेले होते. मराठ्यांच्या काळात त्याचा काही भाग राणोजी शिंदे आणि इतर मराठा सरदारांनी देखील बांधले असे मानले जाते. मंदिर परिसरात अनेक देवळे आहेत, जसे की ज्योतिबाचे मंदिर, केदारलिंग मंदिर, रामलिंग मंदिर, यमाई देवी मंदिर इत्यादी. मंदिराचे बांधकाम दगडी असून त्यावर पारंपरिक वास्तुकलेचा प्रभाव दिसतो. ज्योतिबा मंदिराची सर्वात प्रसिद्ध परंपरा म्हणजे गुलाल उधळणे. भक्त देवाच्या नावाने गुलाल उधळतात आणि चांग भलं असा जयघोष करतात. त्यामुळे संपूर्ण डोंगर गुलाबी रंगाने रंगलेला दिसतो आणि ही परंपरा अनेक शतकापासून चालू आहे. ज्योतिबा येथे दरवर्षी मोठ्या यात्रा भरतात. त्यातील सर्वात मोठी आणि प्रशस्त अशी म्हणता येईल यात्रा म्हणजे ती चैत्र पौर्णिमेची यात्रा म्हणजे चैत्र पौर्णिमेची यात्रा. या दिवशी लाखो भाविक मंदिरात येतात. भक्त डोंगर चढून देवाचे दर्शन घेतात आणि गुलाल उधळून उत्सव साजरा करतात. यात्रेत पालखी सोहळा, ढोल ताशे, भजन कीर्तन, धार्मिक कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम होतात. मंदिर डोंगराच्या माथ्यावर असल्यामुळे येथून आसपासचा परिसर खूपच सुंदर दिसतो. इथून जवळपास पन्हाळगडसुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर आहे. येथून कोल्हापूर शहर, तशी हिरवीगार शेती आणि डोंगर रांगा यांचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. तुम्हाला जर ज्योतिबा डोंगरावर जायचं असेल तर कोल्हापूर येथून ज्योतिबा मंदिराला जाण्यासाठी अनेक पर्याय आहेत, जसे की बस देखील तेथे जाऊ शकते, खाजगी वाहनाने तुम्ही जाऊ शकतात किंवा टॅक्सी देखील आहे. डोंगरावर जाण्यासाठी रस्ता अगदी व्यवस्थित आहे. तसेच काही भाविक पायऱ्यांद्वारे डोंगर चढून जातात. आणि याचे धार्मिक महत्त्व म्हणाल तर ज्योतिबा मंदिर हे पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे असे तीर्थस्थान आहे. आणि विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कर्नाटक या भागातील लोक ज्योतिबाला कुलदैवत मानतात. ज्योतिबा मंदिर थोडक्यात सांगायचं तर ज्योतिबा मंदिर हे श्रद्धा, इतिहास, परंपरा आणि निसर्ग यांचे सुंदर मिश्रण आहे. दरवर्षी लाखो भक्त येथे येऊन देवाचे दर्शन घेतात आणि चांग भलं म्हणत भक्तिभावाने उत्सव साजरा करतात. जर तुम्हाला ज्योतिबा या तीर्थस्थानाला भेट द्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच कोल्हापूरहून काही अंतरावर ज्योतिबा मंदिर आहे येथे भेट देऊ शकता. तुम्हाला जर चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.